ती कारमध्ये माझ्या शेजारी बसली होती. मी कार चालवत होतो. आम्ही दोघे शांत होतो. कोणीच काही बोलत नव्हतं. माझ्या मनातील धाकधूक, धडधड प्रचंड वाढली होती. तिचा कसानुसा कोमजलेला चेहरा बघून माझ्या मनात अक्षरशः वादळ सुरू होतं. पण मी स्वतःला सावरत खंबीर राहायचा प्रयत्न करत होतो. शेवटी आम्ही पोहोचलो. ती पलीकडून उतरली. मागच्या सीटवर ठेवलेलं तिचं सामान मी खाली उतरवलं. गाडी बंद करून मी सामान घेऊन तिच्यापाशी आलो. पुन्हा तिचा चेहरा पाहिला आणि काळजात धस्स झालं. परमेश्वरा, असा प्रसंग माझ्यावर आणला. देवाला मी कळवळून म्हणालो, येते मी. तिच्या या गळ्यात अडकलेल्या आवंढायुक्त शब्दांनी माझ्यावर अक्षरशः आकाश कोसळला. हात पायातले त्राणच जणू कोणी काढून घेतले होते. छातीचे ठोके टिपेला पोहोचले होते. ती माझ्यापाशी आली. मी तिला कवेत घेतलं. तिच्या कपाळावर माझे ओठ ठेकवले. बाबा, सांभाळून राहा. माझ्या तोंडून कसेबसे बाळा सांभाळून राहा. माझ्या तोंडातून कसेबसे एवढे 3 शब्द बाहेर पडले. तिनं केवळ मानेने म्हटलं. बाकी पाठीवर सॅक आणि हातातील ट्रॉली बॅग ओढत ती हॉस्टेलच्या पायऱ्या चढू लागली. मी तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे आक्तिकपणे पाहत होतो. ती मागे वळून पाहिल का, दिसेल का पुन्हा तिचा चेहरा, ती आतुरतेने पाहू लागलो. पण ती काही नाही वळली. बहुधा तिला तिच्या डोळ्यातले अश्रू मला दाखवायचे नसावेत. पायऱ्या चढून ती तिच्या रूमकडे वळत डोळ्यासमोरून दूर गेली आणि इतक्यात वेळ स्वतःला बांधून ठेवत मनात दाबून ठेवलेला माझा आतला बांध फुटला. कसाबसा पटकन गाडीत बसलो. गाडी वळली आणि हॉस्टेलच्या आवारातून गाडी बाहेर काढून रस्त्यावर आलो. डोळ्यात साठवलेल्या आसवांनी समोरचं दुसर दिसू लागलं. तशी गाडी रस्त्याच्या बाजूला लावली आणि इतक्या वेळ मनावर ठेवलेला दगड बाजूला आणला आणि आसवांचे धरण फुटलं. आजपासून पोरगी हॉस्टेलवर राहायला गेली होती आणि म्हाळसाच्या अनुपस्थितीत तिला हॉस्टेलवर सोडायची कटू जबाबदारी माझ्यावर आली. ज्या पोरीला आजपर्यंत कधी क्षणभरही डोळ्यासमोरून बाजूला होऊ दिलं नव्हतं, आज तिला एका अनोळखी ठिकाणी सोडताना माझ्यावर वेदनांचा पहाड कोसळला होता. शेवटी ही एक अपरिहार्यता होती. पाखराच्या पंखांना बळ द्यायचं असेल तर त्यांना स्वतंत्र उडून द्यायला हवं. हे जरी समजत होतं तरी बापाने मन त्याला तयार होत नव्हतं. कितीतरी वेळ मी तिला तसाच बसून होतो. भावनांचा वेग ओसरला तसं मनात आलं, जावं का पुन्हा परत, यावं का तिला पुन्हा घेऊन. डोका विचार चमकला आणि डोळे आनंदाने विस्फारले. गाडी सुरू केली आणि मागे वळून तिच्या हॉस्टेलच्या दिशेने निघालो. काही अंतर गेलो असेल पण पुन्हा थबकलो. मनात हळवा बाप आणि व्यावहारिक बाप यांच्यात झुंज सुरू होती. हळव्या मनाच्या बापावर व्यावहारिक बाप कुरकोडी करत होता आणि शेवटी तोच जिंकला. गाडी पुन्हा घराच्या दिशेने वळवली आणि निघालो. कशीबशी गाडी चालवत घरी आलो आणि मनातलं काहूर काही थांबत नव्हतं. तिचा विचार डोक्यातून जात नव्हता. हजार प्रश्नांच्या मधमाशा चिंतेत आग्यामोहोळ मनात तयार करत होत्या. काय करत असेल ती आता? सामान लावेल का व्यवस्थित? तिनं काही खाल्लं असेल का? तिच्या आवडीचं जेवण नसेल तर ब्रश सापडेल का तिला? जरा आळशीच आहे. झोप येईल ना तिला? थंडी तर वाजणार नाही ना? पांघरून घेईन ना? आणि माझी आठवण झाली तर काय करेल? झोपेत पप्पा पाणी असा हाक मारेल का? तर पाणी कोण आणून देईल? उठून घेईल का तशीच झोपेल? सकाळी उठेल ना लवकर वेळेत? अशा असंख्य विचारांनी डोकं भंडावून गेलं होतं. त्या रात्री डोळ्याला डोळा लागला नाही. ती गेली तिथे रूळ लागली, पण इकडे मात्र माझ्या घराची मरगळ झाली. तिच्या नसण्याने सगळं घर अंगावर येऊन लागले. इतके वर्ष छोटे छोटे वाटणारे घर आता अक्षरशः खूप मोठंच्या मोठं दिसू लागलं. एक भयान मोठी पोकळी निर्माण झाल्यासारखं झालंय. घरात असलेला तिचा चिवचिवाट बंद झाला होता आणि ती भयान शांतता वेड लावते. आता घरात पाऊल टाकावेसेच वाटत नाही. दिवसभर तिचा सुरू असलेला गदारोळ आता जणू लपून बसलेला आहे. तिच्या रूममध्ये तर पाऊलही टाकावेसे वाटत नाही. ऑफिसवरून घरी आलो आणि सहज तिच्या रूममध्ये डोकावलो. सळसळत्या उत्साहाचा तिथला कल्ला गायब होऊन आता टाचणी पडली तर आवाज येईल अशी शांतता डोकं बधीर करून टाकत होती. नेहमी अस्ताव्यस्त पसारा आणणारी तिची रूम आज अगदी चोखीबुकी वाटत होती. तिच्या उशीला जरासं उचलून हातात घेतलं आणि किती हट्ट करायची या उशीसाठी. कोणी हात लावलेला चालायचं नाही आणि आज तीच उशी मलूल होऊन पडली होती. उशीवरून हलकेच हात फिरवताना डोळ्यात पाणी उतरारलं. अहो, काय करू जेवायला? मासाचा आवाज आला. तसा भानावर आलो. तिला जे पाहिजे ते कर असं नेहमीच तोंडातून येणारं वाक्य आवरत घेत म्हणालो, कर ग, तुला काय करायचं ते. खरं तर आजकाल खाण्यापिण्यात अजिबात रसच राहिलेला नाही. माणसाने कितीही काहीही केलं तर त्यात स्वारस्य वाटत नाही. जेवताना सुरू असलेला किलकिलाट नसताना काहीही खायला मजाच येत नाही.
सारे पोहे खिचडी साधे पोहे खिचडी केली तरी वेळ निभावून नेली जाते. आताशा माझा डब्बाही रोडावलाय. त्याच्याही अंगात आताशा काही त्राण नसतात. नेहमी काहीच भांडी करून खायची गंमत काही येत नाही. आता प्रतीक्षा असते तिच्या घरी येण्याची. सुट्टी असली की ती कधी येते असं होऊन जातं. आता काल आली होती रक्षाबंधनला. किती दिवसांनी ती मला दिसणार होती. घराच्या ती जवळ आली हे समजलं आणि माझ्या लिफ्टपाशी ईरझारा सुरू झाल्या. लिफ्ट हालून वर येईपर्यंत तो एक एक क्षण काढणं मला अवघड जात होतं. लिफ्टचा दरवाजा उघडला, ती दिसली आणि मी तिला तिथेच घट्ट मिठी मारली. काय आनंद होता तो, शब्दात नाही सांगू शकत. ती आली आणि घर पुन्हा चमकू लागलं. घरातली एरवी शांतता असणारे भांडेकुंडे उत्साहाने ताडताड आवाज करू लागले. आज देवघरातले देवही खूप तेजस्वी दिसत होते. पुन्हा घरात कलकलाट सुरू झाला. पुन्हा भांडाभांडी सुरू झाली. शब्दांचे भुईनाळे पुन्हा उधळू लागले. बडबडीचा उधाण वारा सैरावेरा धावत घरातील सगळी मरगळ घराबाहेर उधळून लावत होता. पण हे सर्व फक्त 2 दिवस हे मला माहीत होतं, कळत होतं, पण वळत नव्हतं. बघता बघता 2 दिवस कापरासारखे उडून गेले. ती पुन्हा हॉस्टेलवर गेली. आता माझं घर पुन्हा उदास होतं. चातकासारखी पुन्हा तिची वाट पाहत उभं असतो. आताशा तेच कालचक्र सुरू असतं. पूर्वी वेळ मिळायचा नाही, आता एक एक क्षण जात नाही. आज तिचा वाढदिवस. आज इतक्या वर्षात असं झालं नाही की ती या वाढदिवसाच्या दिवशी घरी नाही. तिचा वाढदिवस म्हणजे एक उत्सव असतो घरात. पण आज खूप ओगबोग वाटते. सकाळी ऑफिसला निघण्याआधी नेहमीप्रमाणे देवाला नमस्कार केला. खूप काही मागितलं, तिच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण मागितलं. म्हणलं, देवा पुढच्या जन्मी जरा उलट कर. तिला माझा बाप कर आणि मला तिची मुलगी कर. एक बाप असणं फार अवघड आहे हो. थँक्यू.